नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। माणसाला जगण्यासाठी 3 मूलभूत गरजा लागतात: अन्न, वस्त्र आणि निवारा। आणि त्या 3 गरजांपैकी एक मुख्य गरज आहे, ते म्हणजे कपडा। कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाला मार्केटला मागणी किती हे शोधणं खूप गरजेचं आहे। आणि असा व्यवसाय शोधायचा ज्या व्यवसायाला मार्केटला मागणी। हीच गोष्ट लक्षात घेऊन सुरत येथील अजमेरा फॅशन यांनी या कपड्याच्या विश्वात काही दशकापूर्वी पाऊल टाकलं आणि या कपड्याच्या विश्वामध्ये आपला दबदबा निर्माण केला। हे कपड्याचं जे विश्व आहे त्यांनी सुरत पुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत देशात ते पसरवलं आणि त्यांच्या फ्रँचायझी दिल्या। आज आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रमेश ठाकरे या युवा व्यावसायिकाने अजमेरा फॅशन यांची फ्रँचायझी घेतली आहे। ही अजमेरा फॅशनची फ्रँचायझी कशा पद्धतीत घेतली जाते, त्याचे मॉडेल किती, त्याची गुंतवणूक किती आणि त्यांचा क्रायटेरिया काय, आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रमेश ठाकरे हा युवा व्यावसायिक या व्यवसायाकडे कसं पाहतो आज आपण पाहूया। रमेश सर, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील जे तमाम प्रेक्षक आहेत आपले, त्यांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार प्रेक्षकांनो, मी रमेश ठाकरे, धुळे जिल्हा तालुका शिरपूर या ठिकाणी अजमेरा फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। ठाकरे सर, हां सर, एक गोष्ट आहे की आपल्या शिरपूर तालुक्याचं जे ठिकाण आहे याला शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं। हो। आणि या शहरातून वेगवेगळ्या पदावर तुम्ही अधिकारी दिलेले आहेत, बरोबर। मग शिक्षणाकडे जसं क्लासेस टाकू शकला असतात, वेगळा व्यवसाय करू शकला असतात, परंतु या शहरात कपड्याचाच व्यवसाय सुरू करावा आणि तोही अजमेरा फॅशनची फ्रँचाइज घ्यावी, हे तुमच्या लक्षात कसं काय आलं? हां सर, हे जो शिरपूर आमचे जो शहर आहे हे याला सोन्याची नगरी बोलतात, शिक्षणची नगरी बोलतात। इथं सर आम्ही पूर्ण मार्केट बघितलं, जो कपडा आहे लोक इथं खूप व्हरायटी आणि फॅशनेबल आहेत, पण त्यांना हवं तसं न मिळत होता। बरोबर। त्याच्यानंतर जिथं मिळायचे तिथं रेट हाय राहायचे आणि प्लस कपड्याची क्वालिटी एवढी खास नाही मिळायची, कारण की आम्ही स्वतः वापरायचो, आम्ही सुद्धा इथं घ्यायचे आणि आम्ही बाहेरून आणायचो कपडे, बाहेरून। बाहेरून, कारण की क्वालिटी नाही आणि रेट जास्त। मग हे लक्षात ठेवून मग आम्ही अजमेरा कंपनीचे आम्हाला कळालं, मग आम्ही जरा पहिले कंपन्यांना भेटता पहिले आपण यांचे जिथं शोरूम आहे खोललेले बुवा, दुसऱ्या शहरामध्ये ज्यांनी फ्रँचायझी खोलली आहे पहिले तिथं तिथं आपण ते चेक करू बुवा, तिथं आपण अभ्यास करू, आपल्याला ओरिजिनल काय आहे आणि डुप्लिकेट काय आहे कळलं पाहिजे, आपल्याला ते तिथं जाऊन कळेल असं। मग आम्ही गेलो, इथून नांदगाव आहे तिथं आउटलेट आहे त्यांचं, तिथं चेक केलं, तिथं मग आम्ही बघितलं शोरूम वगैरे, क्वालिटी सर्व छान होती। अच्छा। आणि तिथं आम्ही लोकांना पण आजूबाजूच्या लोकांना विचारलं, चौकशी केली, तर बुवा हे जो शोरूम आहे यांच्या हा जो अजमेराचा कपडा आहे हा कस काय आहे, क्वालिटी चांगली आहे का? मग चांगली पण आहे, पण मग त्याला सर रेट पण ग्राहकांना सर्वसामान्यांना परवडण्यासारखं, असा गरीब पण घ्यायला पाहिजे, मिडल क्लास पण घ्यायला पाहिजे, उच्च वर्गीय पण, सर्व स्तरातील लोकांना घ्यायला पाहिजे असं। तर मग त्यांनी सांगितलं नाही कपडा खूप छान आहे म्हणे आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला। पॉझिटिव्ह। त्याच्यानंतर मग तुम्ही सुरतला जाऊन मग नाही सर, आम्ही मग तिथून कपडा घेतले पहिले नांदगावहून साडी वगैरे घेतले, पोरीचे ड्रेस घेतलं। मग पहिले आम्ही त्याला वापरल्यानंतर आमचा भरोसा बसला, दोन क्वालिटीचे आहे आणि रेट पण एकदम रिजनेबल। मग आमच्या तेव्हा जास्त त्याच्यामध्ये आमचं हे परफेक्ट विश्वास बसला। मग विश्वास बसल्यानंतर मग आम्ही कंपनीला भेट द्यायला गेलो सुरतला अजमेरा फॅशन मध्ये। मग तिथे गेलो। पहिला अनुभव कसा होता? अजमेरा फॅशन मध्ये गेले, कसा अनुभव तुमचा? अनुभव असा होता सर, आम्हाला वाटलं की बुवा आपण छोटी कंपनी समजत होतो याला, पण तिथे गेल्यानंतर एवढं मोठं त्यांचं हे आहे शोरूम, कंपनी, मॅन्युफॅक्चर स्वतः आहे आणि एवढे कस्टमर त्यांचे, आणि भारतामध्ये एकदम त्यांच्या रात्रंदिवस आउटलेट वाढत आहे। याच्यावरून आम्हाला कळलं तर हा खूप मोठा आहे बुवा स्रोत
साठा आहे. ते साड्याचे मॅन्युफॅक्चर ते बी खरं आहे का ते? हा हा खरं आहे. हा. त्यांच्या कंपनीमध्ये पण गेलो आम्ही, मॅन्युफॅक्चर मध्ये सर्व घेऊन गेले, ते आम्हाला दाखवलं. हं, प्लस मग त्याच्यामध्ये आणखी असं झालं की आम्हाला त्यांना सांगितलं आम्हाला काही नॉलेज नाहीये, हं, पण व्यवसाय करायचा आहे. हं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काही टेन्शन नको घ्या, आमची टीम येईल मार्केटला, हं. ते मार्केटचे सर्वे करेल. सर्व करेल. हा सर्वे केल्यानंतर मार्केटमध्ये काय ठेवले आहे त्यांनी, आपल्या इथं काय ठेवायचे आहे, हा फरक कळला पाहिजे. हा फरक. हं. मग त्याने म्हटलं आम्हाला तर विकायच्या कसं काय रेट वगैरे काय आहे, म्हटलं काही कळत नाही, काही माहिती नाही, कपडा कोणता आहे असं. त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले आहे, भरोसा ठेवलाय, तुमचा भरोसा आम्ही तुटू नाही देणार, सर्व आम्ही हँडल करू. क्या बात. हं. सर्व फक्त तुम्ही डेअरिंग करा, हं. सुरू करा. हं. तर मग आम्हाला तर व्यवसायामध्ये कुदायचं होतं. हं. कारण की तसं जसं पाहिजे तसं माझ्या मार्केटमध्ये मार्केटला कपड्याचं दुकान नव्हतं. नव्हतं. आणि एक छान ऑपॉर्च्युनिटी होती आमच्यासाठी. बरोबर. तर आपण या संधीचा फायदा उचलू बरोबर. असं. मग आम्ही ते सर्व भेट देऊन आलो सर, वापस आलो, रिटर्न आलो. आमच्या लगेच निर्णय झालं, 8-15 दिवसामध्ये आम्ही फायनल केला निर्णय. कंपनीला लगेच पैसे वगैरे टाकून आम्ही जॉईन केले आणि त्यांच्यात सहभागी झालो. आता अजमेरा फॅशनचे फ्रँचायझीचे काही मॉडेल आहेत, तर त्यांचे किती मॉडेल आहेत? त्यांचे सर ABC 4 मॉडेल आहे सर. 4 मॉडेल. हो. आता तुम्ही जे घेतले ते मॉडेल कोणतं आहे? आमचं बी मॉडेल आहे. बी मॉडेल. हो. आता बी मॉडेलचा क्रायटेरिया कसा आहे की त्याला किती स्क्वेअर फूट मध्ये शोरूम लागतं? त्याला 600 ते 800 स्क्वेअर फूट लागतो. 600 ते 800. आणि त्याला गुंतवणूक किती करावी लागते सुरुवातीला? त्याला सुरुवातीला 30 लाख असतं. म्हणजे 25 लाख. तुमच्या बी मॉडेलला 30 लाख रुपये गुंतवणूक. मग त्या 30 लाखामध्ये कपडे किती लागतात? कपडे किती देतात? आणि समजा तुम्ही त्यांना 30 लाख रुपये भरले, ते कपडे किती रुपये देतात, त्याचं काय पॉलिसी? ते सर 15 लाखाचे कपडे असतील, 5 लाख त्यांचे, 4 लाख हे धरून 4-5 लाख रुपये ते आहे डिपॉझिट. डिपॉझिट. आणि 10 लाख रुपये शोरूम बनवायला. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही तिथं चेक केलं, त्यांचे पूर्ण कपडे चेक केले सगळे, त्यामध्ये व्हरायटी किती अजमेरा फॅशन कोणकोणत्या व्हरायटी प्रोव्हाइड करतं? असं काही आहे का की ए मॉडेलला वेगळ्या व्हरायटी, बी मॉडेलला वेगळ्या हे म्हणजे कपडे, असं काय आहे का? ते ए मॉडेल मध्ये सर आपण फक्त साडी ठेवू शकतो. ए मॉडेल मध्ये फक्त साडी. आणि बी मॉडेल मध्ये सर्व त्याच्यात लेडीजच्या आलं तुमचं साडी, कुर्ती, सलवार सूट, लहंगा, प्लाझो, दुपट्टा, गाऊन, एवढं आपण ठेवू शकतो. अच्छा. आता सी मॉडेलचा क्रायटेरिया कसा आहे, त्याची गुंतवणूक किती? सी मॉडेलचे आहे ते 55 लाखापर्यंत आहे. 55-60 लाख. 55-60 लाख. हो. आणि त्याचे शोरूम मोठं लागतं. स्क्वेअर फूट किती लागतं त्याला? 1100-1200 स्क्वेअर फूट. अच्छा. आता डी मॉडेलचं काय प्रोसेस आहे? डी मॉडेलचं आहे सर, त्याला 1 करोड लागतं. 1 करोड इन्व्हेस्टमेंट. शोरूम खूप मोठं आहे. त्याला 1500 ते 2000 स्क्वेअर फीट लागतं. अच्छा, म्हणजे ती मोठी गुंतवणूक आहे. आपण बी मॉडेल घेतलंय, ज्याची गुंतवणूक 30 लाख रुपये, ज्यामधून तुम्हाला 15 लाख रुपयाचे कपडे दिले, 5 लाख रुपये डिपॉझिट आणि बाकीचं शोरूम बनवायला. आता जेव्हा तुम्ही तिथून वापस आले तेव्हा ही जी डिझाईन तुम्ही बनवल्यात, अतिशय सुरेख शोरूम बनवलंय, ही त्यांनी डिझाईन दिली का तुम्ही तुमच्या संकल्पनेतून बनवले? नाही सर, सर्व त्यांनी सपोर्ट केलंय. सर्व डिझाईन वगैरे मी इथं कारागीर लावून ते तयार केलं आहे. अच्छा. सर्व डिझाईन त्यांची आहे. आता जेव्हा फर्निचर चालू होतं त्यावेळेस त्यांची टीम व्हिजिटला आलती का, कसं केलंय, काय केलं बघायला? पहिले जेव्हा ते शोरूम टाकण्याच्या पहिले त्यांनी आलं होतं इथं, सर्वे केला मार्केटच्या, माझ्या शॉप पाहिला, त्यानंतर कोणता रूटला आहे, कसं लोकेशन आहे, करेक्ट, हे सर्व त्यांनी चेक केले. तिथं निरोप दिला कंपनीला. मग ते त्यांची जो टीम आहे त्यांना योग्य वाटलं, मग त्यांनी परमिशन दिलं. म्हणजे अजमेरा फॅशनची टीम येते, पूर्ण शहरात सर्वे करते, मग तुम्ही शोरूम कुठं सुरू केलं पाहिजे, जागा कोणती असली पाहिजे, ते सगळं लोकेशन तेच ठरवतात. अच्छा. प्रेक्षकांनो, एक सोपी गोष्ट आहे, एक कन्सेप्ट लक्षात घ्या की अजमेरा फॅशन तुम्हाला ABCD अशा 4 प्रकारचे मॉडेल देत आहे. आणि ह्या 4 प्रकारचे मॉडेल देत असताना त्याची वेगवेगळ्या पद्धतीची गुंतवणूक आहे. त्याचा तुमचं शोरूम किती स्क्वेअर फूट मध्ये असलं पाहिजे, ह्या मॉडेलमध्ये गुंतवणूक किती, त्यातून तुम्हाला कपडे किती, आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे
की तुम्ही तुमचे दुकानाची डिझाईन कशी असली पाहिजे, तुमचं दुकान कुठल्या लोकेशनला असलं पाहिजे, हे सर्व मार्गदर्शन ही आजमेरा फॅशनची टीम करते. सर्वात महत्त्वाचं की मार्केटिंग बाबत जी काही पॉलिसी आहे, मार्केटिंग कशी केली पाहिजे, ग्राहकांना आपल्याकडे कसं आकर्षित केलं पाहिजे, हे त्यांच्या टीमचं प्रत्येक फ्रँचायझीवाल्यांना मार्गदर्शन असतं. डे टू डे फॉलोअप घेतात आणि ते मार्गदर्शन करतात. बाजूचे तुमचे ज्याला आपण ग्राहक म्हणतो, रिस्पॉन्स कसा आहे, की शोरूम टाकलं, ग्राहकाची कशी रेलचेल असते, त्याबद्दल काय सांगाल? हा सर, ते खूप गजबचे अनुभव आला आम्हाला. कारण की दसऱ्याच्या महिन्यामध्ये आपण म्हणजे 5 तारखेला ओपनिंग केलं. ओपनिंग पासून तर दिवाळीपर्यंत सर एवढे कस्टमर आले आणि एवढा माल सेल झाला तर आम्हाला माणसं कमी पडायची इथं. क्या बात. आमच्या आवरलं जायचे नाही. आणि जे पण घेऊन गेले सर, ते आणखी एवढं विशेष की ते खुशीने घेऊन गेले. वापरल्यानंतर त्यांना एवढं विश्वास बसला तर कापड खूप छान आहे आणि रेट एकदम रिजनेबल, मार्केटपेक्षा कमी रेट मध्ये रिजनेबल, चांगल्या क्वालिटीचा, एकदम उच्च क्वालिटीचं सांगाल तरी चालेल सर. कारण की कस्टमर येऊन आम्हाला सांगायचे फीडबॅक आणि रिपीट यायचे ते. आणि सगळ्यात मोठं आहे एक कस्टमर तो डबल येतोय आणि 4 लोकांना आणतोय. क्या बात. तर याच्यापासून आम्हाला अनुभव आला तर खूप जबरदस्त. म्हणजे आमच्या एका महिन्यामध्ये कमीत कमी 4 वेळेस माल विकला गेला, 4 वेळेस वापस आणला गेला. म्हणजे एका महिन्यात 4 वेळेस माल सेल झाला, 4 वेळेस डबल ऑर्डर, डबल माल. हो असं. क्या बात आहे. साधी गोष्ट आहे की कुणीच आईच्या पोटामध्ये शिकून येत नसतं. कुठल्याही गोष्टीसाठी किंवा कुठल्याही धंद्यासाठी मार्गदर्शन लागतं. आजमेरा फॅशन तुम्हाला ए पासून झेड पर्यंत मार्गदर्शन करते. मग तुम्ही कपडा का विकायचा आहे, कसा विकायचा आहे, कोणता विकायचा आहे, तुमच्या एरियात कोणता ट्रेड आहे, किंवा त्या एरियात कुठले कपडे जास्त विकू शकतात. आणि सर्वात महत्वाचं की रमेश सर म्हटल्याप्रमाणे ते जनरली कपडा घेऊन विकू शकले असते, परंतु एक ब्रँड आहे, तो कसा विकायचा हे पूर्ण मार्गदर्शन आहे. त्यामुळे त्यांनी ह्या फ्रँचायझीकडे लक्ष दिले. आता मला एक गोष्ट सांगा की आपलं जे दुकान आहे आता आपले स्वतःचं आहे का किरायाच्या ह्याच्यामध्ये? रेंटचे आहे सर. रेंटच्या ह्याच्यामध्ये. असं काही आहे का की आजमेरा फॅशनची किंवा तुम्ही फ्रँचायझी घेतली की त्यांचे अग्रीमेंट आहे की तुम्ही 10 वर्ष फ्रँचायझी ठेवली पाहिजे, 15 वर्ष ठेवली पाहिजे, असं काही आहे का? ते तसं तर काय अग्रीमेंट नाही सर. ते आपण जेवढं त्याला ठेवू तेवढे आपल्यावर आहे. त्यांच्या काही दबाव नाहीये, काही अटी नाहीये. तर आपण जेवढे ते, आता हा अजमेरा असा आहे सर, एक समुद्र आहे. समुद्र सर. जेवढं आपण त्याच्यात खोल जाऊ, गैरा जाऊ, तेवढं याच्यात अफाट आहे. असं एक क्वालिटी व्हरायटीचे सांगण्यामध्ये असं आहे सर. क्या बात आहे. आता ही जी आजमेरा ब्रँड आहे, आता ह्याचे रेट फिक्स असतात का कमी जास्त होते त्यांच्याकडे? सर त्यांनी जो रेट मारून दिलेला आहे तो रेट असा आहे, तर मार्केटामध्ये जो काय पण रेट लावून विकताय, ही कंपनी तिथून एकदम होलसेल रेट लावून कस्टमरांना दिलाय सर. क्या बात. तर कस्टमरांना असं बेनिफिट आहे सर की आता समजा दुसरे जो आहे शोरूम वाले किंवा कपडावाले तर त्यांचे कसं आहे सर, होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर सर्वांचे कमिशन खात तो कपडा पोचतो. तर तो 1000ची चीज किती लावून जाते सर? 2500 लावून जाते. म्हणजे एजंट 2-4 स्टेप होते. तो ज्याच्या त्याच्यात तो काढेलच सर. कोण बरोबर 2 रुपये काढणार. तर ते मग अजमेरा कंपनी काय केलं सर, 1000ची चीज डायरेक्ट कंपनी तर कस्टमर 1500 रुपयाला. हे बेनिफिट कस्टमरला डायरेक्ट. आम्ही त्याच्यात काही वाढू शकत नाही, काही नाही. जे 1500 आहे ते 1500 मध्ये 2500 वाल्यापेक्षा प्युअर क्वालिटी. म्हणजे जो बाहेर कपडा 2500ला आहे तो तुमच्याकडे 1500 रुपयाला. म्हणजे ही पॉलिसी ग्राहक आपलं कंपनी टू ग्राहक. क्या बात आहे. ही सगळ्यात महत्वाची पॉलिसी. कसं आहे, कंपनी टू ग्राहक म्हणजे एजंट 2-3 जागेवर जर त्याचे टप्पे झाले, त्याची रेट जी समजा 1500 रुपयाची वस्तू आहे ती ग्राहकापर्यंत 2500 रुपयाला जाते. पण आजमेरा फॅशन तसं करत नाही. जी तुमची तिथं 1500 रुपयाची वस्तू आहे का, किंवा जी तुमची 200 रुपयाची वस्तू आहे का, ते डायरेक्ट ग्राहकांना ती 200 रुपयाला देणार. कारण ह्याच्यामधलं जी दरी आहे, जे डीलरला 2 रुपये द्यायचे, आजमेरा फॅशन स्वतः ते त्यांच्या मार्फत देतात. ग्राहकाला कुठं फसवण्याचं काम करत नाहीत. आता मला एक सांगा
की बऱ्याच वेळेस असं कानावर आलं हम्म. की समजा तुम्ही फ्रँचायझी घेतली तर तुम्ही जेवढा सेल करता त्याच्यावर ते कमिशन मागतात. नाही सर, असं कमिशन संदर्भात तुम्हाला असं काही नाही माहितलं नाही कोणी? नाही नाही बिलकुल नाही. ते सरांनी जेव्हा आम्ही फ्रँचायझी घेण्याच्या अगोदरच सांगून दिलं होतं, तर बघ तुम्हाला लाईफ टाईम काही पेनल्टी नाही, रॉयल्टी नाही, काहीच नाही. क्या बात, हा, कमिशनच नाही. काहीच नाही. वन टाइम फी भरा आणि लाईफ टाईम तुम्ही सेल करा. वा, असं. वन टाइम फी भरा, लाईफ लाईफ टाइम टाईम सेल करा. करा. नाही, खूप संकल्पना काय होतं, नाही तर कमिशन कमिशन हा, हा. इकडे विका त्यांना कमिशन हो, द्या, म्हणजे हा. मोठ्या मोठ्या ह्याच्यात भयानक चालतंय. भयानक चालतं. हो, कमिशन आज लय मोठा इश्यू झालेला आहे हो. आणि अजमेरा फॅशन कमिशन घेत नाही, ही सर्वात मोठी गोष्ट हो. आहे. आता आपण काय करू की आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत हो. त्याचे डिझाईन, त्याच्या किमती, त्याबद्दल आपण थोडं सविस्तर पाहूया की हा, हा. हे कोणकोणते प्रोडक्ट विकतात, त्याची बरं. क्वालिटी कशी, त्याच्या हा. किमती कशा आहेत, आपण आता पाहू. हा सर, तुम्हाला मी थोडक्यात आपलं दुकानामध्ये काय काय मिळेल ते सांगतो. साडी, कुर्ती, लेहंगा, सलवार सूट, प्लाझो, आणखी बरीच काही लेडीजचे आयटम वगैरे मिळतील. ही बघा सर, ही पैठणी साडी आहे, जो महाराष्ट्रामध्ये एकदम सर्वात जास्त सेल होणारं प्रॉडक्ट असतं. हे बघा सर, त्याचे हँडवर्किंग, डायमंड, त्यांचे डिझाईन, हे सर्व एकदम उच्च प्रतीचे क्वालिटीचे आणि सर्वात बेस्ट प्रॉडक्ट आहेत सर. आणि एकदम रिजनेबल रेट. आणि सर पैठणी आपल्याकडे 500 पासून तर 5000 पर्यंत मिळेल, असं आहे सर. हे दुसरं बघा सर, हे गाऊन आहे. हे बघा किती किती सुंदर त्याची डिझाईन आहे. डायमंड बघा सर, किती प्युअर व्हरायटीचे आहे, क्वालिटी, त्याचे कापड बघा सर. आणि एकदम आपल्याजवळ जे 700 पासून सुरुवात आहे, तर 3000, 4000, 5000 असं मिळेल सर. 2 पीस आहे, जो मार्केटमध्ये सर्वात हटके येईल आणि सर्वात बेस्ट आणि क्वालिटी, व्हरायटी एकदम छान सर. हे तीन पीसमध्ये येईल सर. हे याचे 500-700 पासून तर 4-5 हजारपर्यंत असं येईल सर. सर हे बघा सर, एकदम नवरीसाठी लेहंगा बघा सर. याचे जो डिझाईन आहे, हँडवर्क, डायमंड, हे बघा सर, एकदम उच्च क्वालिटीचे. जे लोक सुरतला घ्यायला जाणार ते सुरतला न जाता इथं अजमेरा फॅशनची कंपनी इथं आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. हे बघा सर, हे 3000 पासून स्टार्ट आहे, तर तुम्ही 30,000 पर्यंत घेऊ शकता आपल्या शॉपमध्ये. हां, हे सर बघा, अनारकलीचे ड्रेस आहे, जो मुलींना, यंग मुलींना एकदम बेस्ट आवडणारा, एकदम मनापासून आवडणारा ड्रेस सर. बघा त्याचे व्हरायटी आहे, त्याच्यात डिझाईन, त्याचे हँडवर्क बघा सर, एकदम त्याच्यामध्ये डायमंड उच्च प्रतीचे लावलेले, असं सर. याचे सर तुम्हाला हे 1500 पासून, हा, तर 1500 पासून तुम्हाला तर 4000 पर्यंत मिळेल सर आपल्याजवळ, असं. त्याचे हँडवर्क बघा सर, धाग्याचे एकदम काही. ही आहे प्लेन साडी सर. हे बघा, याचे कापड, याचे एकदम स्मूथ आणि धागा, कलर एकदम सर असं लाईट वेट आहे सर. एकदम घरगुती रेग्युलर वापरण्यासाठी महिलांना एकदम प्युअर क्वालिटीची साडी सर एकदम. आणि हे बघा सर, आणखी साड्या आहेत पार्टी. हे बघा सर, एकदम प्युअर आणि ओरिजिनल कापड. हे बघा सर हे. आणि हे आहे सर इकडे तुमचे डायमंड पार्टीवेअर सर साडी. सर आपल्याजवळ 250 पासून साडी मिळेल, 250 रुपयापासून तर तुमच्या 4000, 5000, 6000 पर्यंत साड्या मिळायच्या आपल्या अजमेरा कंपनीला इथं शोरूमला आहे सर. हां सर, हे पहा, आता ही कुर्तीमध्ये आहे. हे बघा, याचे कलर, डिझाईन, कापड बघा सर, त्यांच्यात धागा एकदम परफेक्ट आणि एकदम प्युअर क्वालिटीच्या. ही कुर्ती सर आपल्याकडे 250 पासून तर तुम्ही 2000, 3000 पर्यंत घेऊ शकता. आणखी हे आहे पंजाबी ड्रेस सर. हे बघा सर, याचे जो डिझाईन आहे, हँडवर्क आहे, कापड बघा सर, एकदम स्मूथ
आणि एकदम हेवीवाला, एकदम कमी लो किंमतमध्ये प्युअर क्वालिटी सर. हे पार्टीवेअर साड्या आहेत साहेब. अशा पद्धतीने आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कुर्ती, लेहंगा, सलवार सूट, प्लाझो, ब्लाऊज, दुपट्टा, सर्व आणखी काही बरेच काही व्हरायटी आपल्या या अजमेरा कंपनीच्या फॅशनला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अजमेरा फॅशनचे जी फ्रँचायझी मॉडेल आहेत त्याची उर्वरित जी माहिती आहे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शोध वार्ताला अजमेरा फॅशन व्हिडिओ 2 तुम्ही शोधा, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती मिळणार आहे.